जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। शहर विकासाच्या नियोजनाचा आराखडा यात मंजूर करण्यात आला। या बैठकीनंतर विविध विषयांवर पालकमंत्री अगदी रोखठोक बोलले। पत्रकारांनी आदिला नदी पात्रात उभारण्यात आलेल्या बांधकामाचा या संदर्भातील रेखांकनाचा प्रश्न उपस्थित केला। यावर कालपर्यंत मोघमपणे बोलणारे पालकमंत्री अगदी थेट भूमिकेवर आले। आजवर जी बांधकामं झाली त्याला पालिकेनं हात लावायचा नाही, नसेल तर तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे लागतील असा जणू इशारा त्यांनी दिला। आता यापुढे नियमानुसार लेआउट द्या असं सांगत त्यांनी जणू बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्याचाच पवित्रा घेतला। जी बांधकामं सध्या सुरू आहेत तीही पूर्ण होऊ द्यात असं त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं। पालिकेनंच आदिला नदी पात्रात घर उभारणीला मंजुरी दिली, मग त्याचं पाडकाम कसं? उभारण्यात आलेल्या या इमारती बेकायदेशीर कशा अशी विचारणाच या निमित्तानं त्यांनी केली। चुकीच्या पद्धतीनं का असेना महापालिकेनं हे बांधकाम परवाने दिले म्हणून संबंधित इमारतींना हात लावायचा नाही असा अजब तर्क पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लावला। आपण दोन्ही बाजून आपण चर्चा करत असतो। आम्ही आता परवानगी दिली तर तुम्ही मला का दिली याची चर्चा होईल, आणि नाही दिली तर मग लोकांची घरं का पाडताय, लोकांना काय अडचणीत आणताय, लोकांना रस्त्यावर का आणताय याची चर्चा होईल। त्यामुळे एका प्रश्नाला दोन बाजू असतात। पण मी या ठिकाणी सांगेन, लेआउट मंजूर झाला असेल आणि तो नदी पात्रात असेल तो लेआउट रद्द करू, पण जे बांधकाम आहे ज्यांनी घरं बांधलेली आहेत ते जर त्या लेआउटमध्ये आलं तर मात्र त्या घराचं संरक्षण आपल्याला करावं लागेल। त्यासाठी नाला नदी हा विषय बाजूला ठेवून संबंधित नाला नळपद्धत आपण त्याची खोदाई करू, त्याच्यामधून खोलीकरण करू, त्यातून जो विसर्ग आहे तो त्याच्यातून त्याला जागा कशी मिळेल याची काळजी घेऊ, आणि त्या ठिकाणी बांधकामाचं संरक्षण करण्याची जबाबदारी शेवटी या शहराचे नागरिक, आमदार म्हणून, प्रतिनिधी म्हणून, मी पालकमंत्री म्हणून आमची जबाबदारी आहे की जनतेच्या हिताचं रक्षण करणं, लोकांच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं। पण एक आहे, आता इथून पुढे मात्र कुणालाही तिथे परवानगी दिली जाणार नाही। तो इथून पुढचा कुठलाही लेआउट मंजूर करत असताना, बांधकाम मंजूर करत असताना महापालिकेनं त्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे। कलेक्टर महोदयांनी त्याच्या संदर्भात काळजी घेतलेली पाहिजे। पुन्हा प्रश्न निर्माण करायचे, पुन्हा ते प्रश्न घेऊन छातीवर यायचं असं जे काम चालू आहे ते आता कधीतरी थांबलं पाहिजे। त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये कुणाच्याही घराला धक्का लागू दिला जाणार नाही। सगळ्या घरांचं रक्षण आपण करू, वेळ पडली तर नदीचं किंवा नाला नदी जे काय असेल त्याचं खोलीकरण करू आणि त्यातून पाण्याला वाट करून देऊ। आता जे काही पालकमंत्री म्हणून गेले त्यानुसार अलीकडं पालिकेनं अनधिकृत बांधकामासंदर्भात सुरू केलेली पाडकाम मोहीम हीच चुकीची ठरणार आहे। आदिला नदी पात्रात उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर इमारतींना संरक्षण देण्याची पालकमंत्र्यांची भूमिका असेल तर मग पालिकेनं बेकायदेशीर ठरवलेल्या 96 इमारतींना सुद्धा नियमित करावं लागणार आहे, कारण या इमारतीच्या बांधकामाला सुद्धा पालिकेच्याच विभागानं परवानगी दिली आहे। मग आता प्रश्न असा आहे की संबंधित 96 इमारती या आता बेकायदेशीर कशा? चुकीच्या पद्धतीनं नदी पात्रात बांधकाम परवाने देऊन बिल्डिंग उभारल्या त्यांना एक न्याय, आणि शहरातील अन्य इमारतींच्या बाबतीत दुसरा न्याय, हे पालिकेचं चुकीचं धोरण ठरू शकतं। उद्या याच मुद्द्यावर एखादा न्यायालयात गेला तर त्याचंही नवल वाटायला नको। मुळात ज्या बांधकाम व्यावसायिकांनी अवैधरित्या बांधकाम परवाने मिळवत आदिला नदी पात्रात बांधकामं केली, आपलं उखळ पांढरं करून घेतलं, अशा गंभीर अपराधाला आणि बेकायदेशीर कृत्याला पालकमंत्र्यांच्या निर्णयानं पांघरूण घालण्याचा प्रयत्न म्हणावा लागेल। ज्या 96 इमारती पालिकेनं बेकायदेशीर ठरवल्या त्यांनी रीतसर परवानग्या घेतल्या, या संदर्भातलं शुल्क पालिकेत भरलं, आता तिथली बांधकामं पूर्ण झाली म्हणून मग आदिला नदी पात्रासारखाच निर्णय या 96 इमारतींच्या बाबतीत सुद्धा लावायला हवा असा सूर आता ऐकिवात येतोय। चुकीला माफी नाही असा इशारा देण्याच्या ऐवजी बेकायदेशीर बांधकामांना सांभाळून घेण्याची पालकमंत्र्यांची भूमिका धक्कादायकच म्हणावी लागेल। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।